पाकिस्तानी गोरी क्रीमचा संगमनेर कनेक्शन गोल्डन मार्केटवर छापा, दुकानदार ताब्यात। संगमनेर प्रतिनिधी। सीमेपलीकडे पाकिस्तानात तयार होणारी व मानवी आरोग्यास घातक मानली जाणारी गोरी ब्युटी क्रीम आणि गोरी डे अँड नाईट क्रीम मेड इन पाकिस्तान स्टँडर्ड असे सौंदर्य संबंधी घातक उत्पादन थेट संगमनेरच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। औषध प्रशासनाच्या पथकाने संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने शनिवारी 1 ऑगस्ट दुपारी गोल्डन मार्केटमधील दुकानावर धाड टाकत 12,900 रुपयांचा पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केला। या प्रकरणी संबंधित दुकानदाराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध विविध कलमांखाली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। औषध निरीक्षक सोमनाथ मुळे अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहिद रियाज शेख वय 36 राख शिकलकर लाईन मोगलपुरा रहमतनगर गल्ली क्र 3 जोरवे रोड संगमनेर यांच्या दुकानावर छापा टाकण्यात आला। औषध व सौंदर्य प्रसाधने अधिनियम FTDR 1992 राहुल किलास पांडे यांनी फिर्याद दिली 22 ॲक्ट 3:30 ते 4:30 च्या दरम्यान त्याला साहिल रियाज शेख औषध निरीक्षक सोमनाथ बाबासाहेब मुळे विदेश व्यापार विकास व विनियमन अधिनियम 1992 FTDR ॲक्ट कलम 3.3.1.1.2 सह भारतीय न्याय संहिता 2023 कलम 3.1.4.2.2.3 सह औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 चे कलम 18.27 प्रमाणे गुन्हा दाखल। तपासणीमध्ये मेड इन पाकिस्तान स्टँडर्ड असा उल्लेख असलेल्या गोरी ब्युटी क्रीम व गोरी डे अँड नाईट क्रीम चा मोठा साठा आढळून आला। यामध्ये 7,700 रुपये, 2,200 रुपये आणि 2,200 रुपये किमतीचे विविध तब्बल 22 बॉक्स जप्त करण्यात आले। भारतात विक्रीसाठी आवश्यक परवानगी नसतानाही ही उत्पादने ग्राहकांना विक्रीसाठी ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले। या सौंदर्य प्रसाधनातील काही घटक त्वचा, मूत्रपिंड, किडनी तसेच मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे हा प्रकार केवळ बेकायदा विक्रीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। पाकिस्तानातील हे उत्पादन संगमनेरपर्यंत कोणत्या मार्गाने पोहोचले, त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे आणि अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे विक्री सुरू तसेच अन्य काही संबंध आहे का, याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत। शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना गुप्त खबरीमार्फत माहिती मिळताच उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, विजय खुळे, बाबासाहेब सातपुते, विजय अगलावे, सागर नागरे यांच्या पथकाने औषध निरीक्षक मुळे यांच्या सहकार्याने केली असून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे।